जिंकण्याची मजा तेव्हाच येते तेव्हा जेव्हा संघर्ष हा मोठा असतो. सुंदर अशा सुविचाराने दिवसाची सुरुवात झाली आहे. आणि बघा हे पक्ष्यांचं असं येणं जाणं असून ना एक पॉझिटिव्हिटी बागेमध्ये आणि मनामध्ये येते आणि मन खुश, ते सारा दिवस चांगला जातो. आणि थोडीशी बागकाम केलं, पक्ष्यांना दाणे पाणी ठेवलं. त्याच्यानंतर बऱ्याच वेळची बागेमध्ये आली आहे आणि बागकामच सुरू आहे आज. आता चला खाली पण मग काही कामं पडलेले आहे, कारण इथे आलं ना मला वेळ कसं जाते ते समजतच नाही. आणि त्याच्यामुळं आहे ना कसा म्हणजे बाकीचे कामं राहून जातात, मात्र इथं आली की मी अडकूनच जाते. मला आता मी म्हटलं थोड्या वेळच जाते, पण हे फुलं वगैरे बघून बघा इथं जायचीच इच्छा होत नाही. खूप सुंदर फुलं उमललेली होती. निसर्गाशी संवाद साधणं आणि मनाला निसर्गाची जोड असणं हे खूप असते. या वेलीवर इतकी जास्त कीड आली होती आणि ही कीड माहीत आहे का आपल्याला काय होते? जेव्हा अशी कीड खूप जास्त प्रमाणात होते ना, त्याला कमी असतानाच जर आपण त्याच्यावर काही काम करत नाही तर ते पूर्णपणे वेल खराब करते. तसंच आपल्या मनाचं आहे. विचार जेव्हा आपल्या मनात गुंता होते तेव्हा असंच होते, म्हणून गुंता न होऊ देता ते लगेच दूर केले पाहिजे. आणि त्याच्यामुळे त्याचाच परिणाम आपल्या शरीरावर, मनावर होऊ शकते. मला आहे ना व्हिडिओ बनवताना इथे मी कॅमेरा ठेवला होता, म्हणजे मोबाईल ठेवला होता बघा, असं काहीतरी जुगाड केलेला होता. आणि आता आईची साडीला शिलाई मारायची आहे. थोडीशी साडी उसवलेली होती, म्हणजे थोडी फाटलेली होती, पण नवीन साडी काढायची आईची काही इच्छा होत नाही. मला म्हणे थोडीशी शिलाई मारून दे, नाही तर ते जास्तच होत जाईल आणि मला काही लक्ष राहत नाही. त्याच्यामुळं मी आता म्हटलं पटकन सगळे कामं सोडून थोडासा दिवस जात होता. पण पहिले या साडीला थोडीशीच मारायची होती, कारण ते थोडंसं उसवलं ना ते जास्त व्हायला काही वेळ लागत नाही. व्हिडिओ बनवताना माझं असं असते, काही लिहिलेलं वाचलेलं काही नसते, जे मनात येईल ते मी बोलत असते. आणि त्याच्यामुळं कधी कधी शब्द सुचत नाही, तर कधी कधी मागे पुढे सुद्धा होतात. आता मी पिको फॉलसाठी बघा काय काय करते मशीनमध्ये. पहिले मला ह्या साडीला पिको फॉल करायचं होतं. दुसऱ्यांच्या साड्या जर आली एखादी तर ती लवकर होते, आणि घरची साडी मात्र दिवाळीपासून उद्या सुरू होतं. म्हटलं चला आता सुरुवात करूया. बऱ्याच साड्या माझ्या आहेत 5-6 करायच्या. आणि याच्यावर बघा बॉबिन भरण्याचं खूप सोपं आहे. फक्त इथं बॉबिन लावायचे आणि ते मागे साईडनं चाक दिलेलं आहे, ते चाक बाहेर काढायचं आणि अशी मशीन सुरू केली ना पटकन बॉबिन अशी भरल्या जाते. आणि रिलाला मी थोडासा हात लावला, नाही लावला तरी चालते वरून. आणि खूप छान अशी, म्हणजे खूप सोपी पद्धत आहे या मशीनवर बॉबिन भरायची. आणि आता मी तुम्हाला सांगते पिको करण्याच्या आधी शिलाई मशीन पिकोमध्ये कसं करायचं, म्हणजे या मशीनवर शिलाईसुद्धा होते आणि पिकोसुद्धा होते. आता पिकोचं मी लावलेलं आहे त्याला, पण आता मशीनमध्ये बघा काय काय चेंज करायचे ते दाखवते तुम्हाला. आणि आता मी पिकोचं सर्व काढलेलं आहे. आणि बघा आता हे आहे ना शीवर करून ठेवायचं आहे, कारण इथे सर्व दिलेलं आहे. शीवर शिलाई दिलेली आहे वाकडी तिकडी, आणि बाकी याच्यावर जशी शिलाई आहे ना तशी सरळ आणि वाकडी इथं दिलेली आहे. मग शीवर याची पिको होते, म्हणून शीवर मी केलं. आणि इकडचं तर आपण जसं पाहिजे तसं लहान मोठी शिलाई करू शकतो. आणि आता पिको करते, कारण त्याच्यावर जे आकडे दिलेले आहे त्याच्याप्रमाणे तिथे दिलेलं आहे. सरळ शिलाई नंबरवर दिलेली आहे, आणि बाकीची जशी सरळ आहे ते त्याच्यावर दिलेली आहे. आणि पिकोची शीवर दिलेली आहे. वाकडे तिकडे शिलाई दिसतेच तिथं मशीनवर पाहिला की. आणि बघा आता पिको करायला सुरुवात केली. फॉल उद्या लावेल. आणि बघा बोटाने साडी आहे ना अशी वर पकडली ना तर पिको छान होते. आणि समोरून पकडायचा आणि मागे एक बोटाचा असा आकार द्यायचा, म्हणजे ती साडी इकडे तिकडे जाणार नाही. आणि हळूहळू प्रॅक्टिसने ह्या गोष्टी होत असतात. आणि कधी कधी चुकली समजा तर थोडंसं कापून घेऊन किंवा परत आपण शिलाई मारू शकतो. पण कोणाला देताना जर बाहेरच्या असेल ना तर व्यवस्थित दिलं तर आपल्याला परत साड्या येतात. पण असं मी अशी मागतच नाही. जर कोणाला म्हटलं करून द्या तर देते, नाही तर आपल्या घरच्याही भरपूर कामं असतात शिलाई मशीनचे. शिवण्याचे तर इतके कामं असतात, कोणाचं काही फाटलं, कोणाचं काही छोटं करायचं असलं तर आपण शिलाई मशीनवर करून घेतो. आणि हे काम करता करता मध्येच तिकडे कुकर लावून आली होती मी, कारण वेळ झाला होता मला. आणि आजचा व्हिडिओ खूप छोटा होता, पण तुम्हाला आवडत असेल थोडं जरी माझं हे साधंसुधं जे माझी दिनचर्या येते ते चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि तुमची कमेंट असू द्या. बऱ्याचदा आहे ना तुम्ही व्हिडिओ बघता पण एक कमेंटसुद्धा करत नाही, त्याला फक्त 2 मिनटं लागते. नाहीच होत असेल तर एक लाईक करून द्या. आणि आजची दिनचर्या अशी होती. आज व्हिडिओ म्हटलं करू का नाही करू, पण आता करायचा प्रयत्न करते दररोज. धन्यवाद.